या सरकारला आपण क्रांतीच्या भूमीतून सोडायचं नाही। एक लक्षात घ्या, आपण क्रांतीच्या भूमीतून असतील तर आपण यांना करून द्यायचं नाही। आज सकाळी या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर आहेत आपल्या सोबत, ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे तिथून। विजय, काय नेमकं म्हणणं आहे या आंदोलकांचं? आतापर्यंत अनेक वेळेला खरं तर शक्तीपीठ महामार्गाला त्यांनी विरोध केलेला आहे, भूसंपादनाच्या गोष्टींना विरोध केलेला आहे। आता नेमकी काय मागणी आहे या आंदोलकांची? या संपूर्ण आंदोलकांची मागणी एकच आहे की जो शेतकऱ्यांना नको असलेला जो महामार्ग आहे तो महामार्ग या ठिकाणी करू नये। हा महामार्गाला विरोध आहे तो केलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सतेज पाटील यांनी देखील आपली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे की शेतकऱ्यांना नको असलेला हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो लादला जातोय, कारण या महामार्गाला पॅरलल जो नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे तो देखील आहे। त्यामुळे नव्या मार्गाची काय गरज आहे अशा पद्धतीची भूमिका आहे ती शेतकऱ्यांनी घेतली आहे, कारण सांगली असेल, कोल्हापूर असेल या जिल्ह्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी आहेत। त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गामुळे हे सगळे शेतकरी आहेत ते भूमिहीन होऊ शकतात। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा तडाखा प्रचंड असतो, महापूर आहे तो येत असतो आणि या महामार्गामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर येईल आणि त्यामुळे अनेक हेक्टर शेती ही उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीची भूमिका आहे ती या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे महिला असतील, जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून शेतकरी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो शक्तीपीठ महामार्ग आहे तो होऊ देणार नाही। आमचं रक्त सांडलं तरी चालेल, मात्र शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको अशी भूमिका देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। यामिनी बरं विजय, सतेज पाटील देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काय नेमकी मागणी सतेज पाटील यांची आहे किंवा काय म्हणतायत ते सरकारला याविषयी? सतेज पाटील यांच्याबरोबरच शाहू महाराज असतील, राजू शेट्टी असतील, हे सगळे मंडळी नेते मंडळी आहेत ते या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि आपली भूमिका त्यांची एकच आहे की शेतकऱ्यांना नको आहे हा शक्तीपीठ महामार्ग। मग हे सरकार शक्तीपीठ महामार्ग का लादत आहे अशा पद्धतीची भूमिका आहे ती सतेज पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। याच्या आधी आपण जर बघितलं तर जे जुनं रेखांकन केलं होतं त्याला देखील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला। त्याच्यानंतर नवीन रेखांकन आहे ते झालं, मात्र त्याच्यामध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 73 ते 76 गावांच्या जमिनीमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। त्यामुळे आता शेतकरी हा शक्तीपीठ महामार्ग नको अशा पद्धतीची भूमिका आहे ती त्यांनी घेतलेली आहे। हे नेते मंडळी आता काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील आणि मोर्चाला देखील सुरुवात होईल। यामिनी बरं विजय, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।